नमस्कार. इझी रंगोली 51 या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी, जी तुम्ही रोज देखील काढू शकतात किंवा देवाजवळ तुळशी वृंदावनाजवळ देखील काढू शकता. अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता या ठिकाणी मी सुरुवातीला ठिपके काढून घेतलेले आहेत. 9 ठिपक्यांच्या आपल्याला 3 लाईनी काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या ठिपक्यापासून आपल्याला 3-3 ठिपके असे काढायचे आहेत. वर आणि खाली असे काढून घ्यायचे आहेत. आता मध्ये आपण स्वस्तिक काढून घेऊया. त्यानंतर स्वस्तिकचे ज्या रेषा आहेत त्या 3-3 आपल्याला पुढे घ्यायच्या आहेत. त्यानंतर बाजूचे जे ठिपके आहेत त्याच्यावरती आपल्याला रेषा काढून घ्यायच्या. पुढे स्वस्तिक आपल्याला ती वाढवायची आहे. त्यानंतर तिरकस अशा ते जोडून द्यायचे आहेत. आता मधल्या साईडने आपल्याला स्वस्तिकच्या फूल काढून घ्यायचं आहे. आता या स्वस्तिकच्या मध्ये देखील आपल्याला अजून रेष काढून घ्यायची आहे, म्हणजे आपली रांगोळी ही जास्त छान दिसेल. आता फुलालाही आपण कलर देऊन घेऊया. मी या ठिकाणी पिंक कलर दिलेला आहे. आता मध्येही आपण डबल ठिपका ठेवून घेऊया. आता याच्या आजूबाजूला 3-3 ठिपक्यांच्या 2 लाईनी आहेत. त्या ठिकाणी आपण असा त्रिकोणसारखा आकार तयार करून घेऊया, म्हणजे दिव्यासारखा आकार तयार करून घेऊया. चारही बाजूंनी आपल्याला तसा आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा अजून वर 3 ठिपके उरलेले आहेत, त्यावरही आपल्याला डबल तसाच आकार तयार करून घ्यायचा आहे चारही बाजूंना. ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत. ह्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही त्या बघू शकता. आणि रोजही अतिशय छान छान रांगोळ्या याच्यावर टाकलेल्या असतात. या चॅनलवरती प्रत्येक सणाची रांगोळी काढलेली आहे. आता जे दिव्यांसारखे आकार आपण तयार केले त्या ठिकाणी कलर भरून देऊया. त्या दिव्यांनाही वरती आपण ज्योत काढून घेतलेली आहे, त्यालाही कलर दिलेला आहे. आता हे दिवे आहेत त्याला पण आपण कलर दिलेला आहे दोन्ही साईडला. आधी थोडा पिंक टाकलेला होता मी, त्यानंतर त्या ठिकाणी वरती अजून पांढरा टाकलेला आहे, म्हणजे आपली अतिशय सुंदर अशी रांगोळी तयार होते. वरती पण आपल्याला असे ठिपके ठेवून घ्यायचे आहे आणि त्याला फुलांसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी रांगोळी आहे ती खूप छान दिसते. आता हे फुलालाही देखील आपण कलर देऊन घेऊया. माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.